नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. 14 जानेवारी 1761 म्हणजे हा जो व्हिडिओ बनवतो मी ते 13 तारखेला असेल, पण 14 जानेवारी हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. 14 जानेवारी 1761 पानिपतच्या युद्धामध्ये मराठी पराभूत झाले. असं सगळीकडे म्हटलं जातं की मराठ्यांचा पराभूत झाला, तर मराठी पराभूत झाले, प्रचंड मोठा मराठ्यांचा पराभूत झाला असं म्हटलं जातं. पण इतिहासाचं जर नीट वाचन केलं ना आपण, तर आपल्याला कळतं की मराठी का त्या युद्धासाठी लढण्यासाठी गेले होते. तर 1761 ची घटना असेल ज्यावेळेस पूर्ण भारतामध्ये कटकपासून तर अटकपर्यंत पूर्ण मराठ्यांचं कंट्रोल होतं. दिल्लीच्या तख्त्यावर कोण बसली सर्व मराठी कठोर होते. 1761 पण असं झालं, अहमद शाह अब्दाली हा भारतावरती आक्रमण करत होता आणि भारतावरती आक्रमण म्हणजे त्यावेळेस मराठी त्यावेळेस स्वतः ताकदीनं पुढे जात होते. त्यावेळेस भारतावरती आक्रमण करण्यासाठी अहमद शाह अब्दाली येत होता आणि त्यावेळेस मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी रोखण्यासाठी मराठी त्या ठिकाणी पुण्याहून तर दिल्लीच्या रवानगीला निघाले आणि मराठ्यांचं जाताना सगळ्यात मोठी मिस्टेक झाली असेल तर मराठ्यांचा त्या काळात पराभव करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मराठी सैनिकांबरोबर काही यात्रेकरू पण निघाले, कारण उत्तर भारतामध्ये खूप मोठे हिंदूंचे धर्मस्थळ असल्या कारणास्तव या सैन्यांबरोबर यात्रेकरू पण त्या ठिकाणी निघाले आणि त्याच काळामध्ये तिकडे गेल्यानंतर अहमद शाह अब्दालीनं मराठ्यांच्या येणारी जी रसद होती अन्नाची ती मध्ये अडवली. त्यामुळे मराठ्यांना इतका मोठा सैन्य साठा आणि असणारी माणसं यांना अन्न साठा कमी पडल्यानंतर मराठ्यांचं त्या ठिकाणी लढणं जवळजवळ अशक्य झालं होतं. तरी पण मराठी ताकदीनं लढत होते आणि 14 जानेवारी 1761 बरोबर संक्रांतीच्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली, ज्याला पानिपतचं तिसरं युद्ध म्हणतात. दुपारच्या 17 पर्यंत सूर्य माथ्यावर येईपर्यंत मराठी लढत होते आणि मराठी विजयाच्या दिशेने होते. पण दुपारच्या 17 नंतर अहमद शाह अब्दालीची एक रिझर्व्ह असणाऱ्या तुकडीनं मराठ्यांवरती आक्रमण केलं आणि त्याच काळात अतिशय बॅडलक मराठ्यांचं का नानासाहेब पेशव्यांचा मुलगा विश्वासराव हा या युद्धामध्ये लढत असताना त्याला गोळी लागली, तो धारात तिथं पडला. नानासाहेब पेशवे त्या ठिकाणी विश्वासराव पडल्यामुळे त्या ठिकाणी युद्धाचं नेतृत्व करणारे सदाशिवभाऊ घोड्यावरून खाली विश्वासरावांना पाहण्यासाठी आले आणि सदाशिवभाऊ पण आणि विश्वासराव पण आपल्या घोड्यांवरती दिसत नाही. मराठा सैनिकांना दिसल्यानंतर मराठा सैनिक सैरभैर होऊन पळायला लागले आणि त्याच गडबडीमध्ये त्या ठिकाणी अहमद शाह अब्दालीची रिझर्व्ह तुकडीने त्यावेळी मराठ्यांवर आक्रमण करायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे या युद्धामध्ये मराठी पराभूत झाले असतील. परंतु इतिहास सांगतोय मराठी इथं जरी पराभूत झाले तरी अहमद शाह अब्दाली आपल्या बखरमध्ये लिहून ठेवतोय की मी माझ्या जीवनकाळात मराठ्यांसारखे योद्धा पाहिले नाही आणि अहमद शाह अब्दालीने परत कधीच भारताकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही. हा मराठ्यांचा दबदबा होता आणि हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस होता. म्हणून हा जो दिवस आहे हा दिवस प्रत्येक मराठ्याच्या लक्षात राहावा म्हणून हा दिवसाचं औचित्य साधून हा व्हिडिओ बनवण्यात आला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या प्रत्येक बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद.